झोपण्यापूर्वी अंथरणावर पडल्यावर अनेकदा एक वेगळीच लढाई सुरू होते नाही का? हो. आणि ही लढाई कोणा दुसऱ्यासोबत नसते. आपल्याच विचारांसोबत असते. अगदी. दिवसभरात काय घडलं, उद्या काय करायचंय, कोणी काय बोललं, हो, ते विचारांचं चक्र सुरू होतं आणि मग शांत झोप. कुठल्या कुठे पळून जाते. आज आपण याच समस्येवर एक सखोल चर्चा करणार आहोत. आपल्याकडे शांत निद्रा रात्रीच्या ध्यानासाठी एक मार्गदर्शक नावाचा एक सोर्स आहे. आणि मला वाटतं ह्यात आपल्याला या मानसिक लढाईसाठी काही शस्त्र मिळतील. शस्त्र हा शब्द एकदम समर्पक आहे. कारण खरं तर झोप न लागण्याचं कारण आपलं शरीर नाही, तर आपलं मन असतं. बरोबर. ते शांत व्हायलाच तयार नसतं. आणि या मार्गदर्शिकेचं वैशिष्ट्य हे आहे की ते ध्यानाला कोणती तरी गूढ किंवा अवघड गोष्ट म्हणून पाहत नाही. अच्छा. तर झोपेआधी करायची एक मानसिक स्वच्छता किंवा मेंटल हायजीनची सोपी पद्धत म्हणून बघते. मानसिक स्वच्छता. वाव, हा विचारच खूप छान आहे. म्हणजे जशी आपण शारीरिक स्वच्छता करतो तशीच. अगदी. तर मग ह्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या सोर्समध्ये काही तयारीबद्दल सांगितलं आहे. म्हणजे खोलीत अंधार किंवा मंद प्रकाश, मोबाईल दूर आणि सैल कपडे. हो. हे वरवर साधं वाटतं, पण यामागे काही मानसशास्त्र आहे का? नक्कीच आहे. ही फक्त तयारी नाहीये. हा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याचा एक संकेत आहे. संकेत? हो. आपण ह्याला एक रिच्युअल म्हणू शकतो. दिवसभर आपण फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये असतो. म्हणजे सतत कार्यरत, सतर्क. अंधार, शांतता, आरामदायी कपडे हे आपल्या मेंदूला सिग्नल देतात की आता रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये जायची वेळ झालीय. अच्छा, रेस्ट अँड डायजेस्ट. हो. आणि विशेषतः मोबाईलचा जो निळा प्रकाश असतो तो आपल्या मेंदूतील मेलेटॉनिन नावाच्या हॉर्मोनची निर्मिती थांबवतो. अरे देवा, आणि तो झोपेसाठी महत्वाचा असतो ना? अगदी. त्यामुळे गॅजेट्स दूर ठेवणं हे फक्त एकाग्रतेसाठी नाही, तर आपल्या शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रासाठीही खूप महत्वाचं आहे. म्हणजे ही एक प्रकारे दिवसाच्या वर्क मोडमधून रेस्ट मोडमध्ये जाण्यासाठीची एक ट्रान्झिशन रिच्युअल आहे. बरोबर. आपण कामावरून आल्यावर कपडे बदलतो तसंच काहीसं. चला तर मग या मानसिक टूलकिटमधील पहिलं साधन पाहूया. सगळ्यात मोठी समस्या असते ती म्हणजे धावणारं मन. द रेसिंग माइंड. हो. यावर नियंत्रणासाठी या मार्गदर्शिकेत काय उपाय दिलाय? धावणाऱ्या मनासाठी यात सर्वात मूलभूत आणि प्रभावी पद्धत सांगितली आहे, आनापान. आनापान म्हणजे श्वासावर लक्ष ठेवणे. हो, श्वासोच्छवासाचे ध्यान. कृती अगदी सोपी आहे. पाठीवर झोपून, डोळे मिटून आपलं पूर्ण लक्ष फक्त नैसर्गिकरित्या आत बाहेर जाणाऱ्या श्वासावर केंद्रित करायचं. श्वासाला मुद्दाम बदलायचं नाही, फक्त तो जसा आहे तसा पाहायचा. पण इथेच तर खरी अडचण येते. काय होतं, मी जेव्हाही श्वासावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करते तेव्हा तर विचार अजूनच जोरात येऊ लागतात. अच्छा. अरे, उद्याच्या मीटिंगची तयारी करायची आहे, मी त्याला तसं का बोलले, असले विचार येतात. मग वाटतं की हे ध्यान वगैरे आपल्यासाठी नाहीयेच. आणि हा अनुभव फक्त तुम्हालाच नाही, जवळजवळ सगळ्यांना येतो. हे अगदी स्वाभाविक आहे. खरंच? हो. याला मंकी माइंड म्हणतात. माकडासारखं उड्या मारणारं मन. इथे एक गैरसमज दूर करणं महत्वाचं आहे. कोणता? ध्यानाचा उद्देश विचारांना थांबवणं नाही, कारण ते शक्यच नाही. अच्छा. उद्देश हा आहे की जेव्हा विचार येतात तेव्हा त्यात न वाहून जाता पुन्हा शांतपणे आपलं लक्ष श्वासाकडे हाणायचं. म्हणजे विचारांशी लढाई नाही करायची? अजिबात नाही. उलट प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही लक्ष परत आणता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूच्या एकाग्रता स्नायूला, अटेन्शन मसलला मजबूत करत असता. वा, म्हणजे त्यांना फक्त ओके तुम्ही आहात असं म्हणून आपलं लक्ष परत आणायचं. अगदी तसंच. आणि याला मागे साधं न्यूरोसायन्स आहे. आपलं मन एकाच वेळी अनेक गुंतागुंतीच्या गोष्टींवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित नाही करू शकत. बरोबर. जेव्हा आपण त्याला श्वासासारख्या एका साध्या लयबद्ध गोष्टीवर लक्ष द्यायला लावतो तेव्हा भूतकाळातल्या चिंता आणि भविष्यातल्या काळजीसाठी जागाच उरत नाही. ते विचार बॅकग्राऊंडमध्ये जातात. हो. आणि हळूहळू मन शांत होतं. हे खूपच महत्वाचं आहे. तर आनापान हे झालं धावणाऱ्या मनासाठीचं साधन. पण कधीकधी असं होतं की मन तर शांत झालेलं असतं, पण दिवसभराचा ताण शरीरात साठलेला असतो. खांदे जड वाटतात, मान दुखते. या शारीरिक तणावासाठी काही दिलं आहे का यात? हो. त्यासाठी एक खूप सुंदर पद्धत आहे. तिला शरीर शिथिलीकरण किंवा बॉडी स्कॅन म्हणतात. बॉडी स्कॅन? हो. यात शवासन स्थितीत झोपून आपलं लक्ष हळूहळू शरीराच्या प्रत्येक भागाकडे न्यायचं. म्हणजे कसं? पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करून तळपाय, पोटऱ्या, मांड्या, मग पोट, छाती, हात,
मान आणि चेहरा. ओके. प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करून त्याला मनातल्या मनात शिथिल हो किंवा रिलॅक्स हो अशी सूचना द्यायची. म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या शरीराशी संवाद साधायचा. पण फक्त रिलॅक्स हो असं म्हणून खरंच शरीर रिलॅक्स होतं का? हो, होतं. कारण आपण इथे फक्त वरवर सूचना देत नाहीये. जेव्हा आपण प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण आपल्या नर्वस सिस्टीमला एक थेट संदेश पाठवत असतो. अच्छा. दिवसभर नकळतपणे आपण सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजेच फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये असतो. खांदे आखडलेले असतात, जबडा घट्ट असतो. हो, हे होतं खरं. बॉडी स्कॅनमुळे आपण जाणीवपूर्वक पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टमला सक्रिय करतो. हीच ती रेस्ट अँड डायजेस्ट अवस्था आहे, जिथे शरीर स्वतःला दुरुस्त करतं आणि गाढ झोपेसाठी तयार होतं. वाव, म्हणजे ही फक्त मानसिक क्रिया नाही, तर एक शारीरिक आणि न्यूरोलॉजिकल प्रक्रिया आहे. अगदी आपण आपल्या नर्वस सिस्टीमचं बटन ऑन वरून ऑफ करत आहोत. आत्तापर्यंत आपण मन आणि शरीराबद्दल बोललो, पण या मार्गदर्शिकेतील पुढच्या पद्धतीबद्दल वाचताना मला सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटलं. कोणती पद्धत? ती थेट आपल्या भावनांवर काम करते आणि तीही इतरांबद्दलच्या. याला मैत्री भावना किंवा मेट्रा मेडिटेशन म्हटलं आहे. याचा झोपेशी काय संबंध? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण अनेकदा दिवसाचा शेवट काही नकारात्मक भावना घेऊन करतो. बरोबर. ऑफिसमध्ये कोणाशी तरी वाद झालेला असतो, एखाद्या मित्राचा राग आलेला असतो किंवा कोणाबद्दल तरी मनात द्वेष असतो. या भावना आपल्या मेंदूला सतर्क अवस्थेत ठेवतात. हो. मैत्री भावना ध्यान हे या भावनिक गाठोड्याला खाली ठेवण्याचं काम करतं. यात करायचं काय असतं? मार्गदर्शिकेत लिहिलं आहे की डोळे मिटून स्वतःसाठी आणि जगातील सर्व जीवासाठी मंगल कामना करायची. जसं की मी सुखी होवो, मी निरोगी होवो. जगातील सर्व प्राणी सुखी होवोत. हो, पण हे ऐकायला थोडं आयडियलिस्टिक वाटतं. म्हणजे ज्या व्यक्तीचा खरंच खूप राग आला आहे त्याच्याबद्दल तो सुखी हो असं म्हणणं ते कितपत प्रामाणिक ठरेल? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. इथे त्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्याला माफ करण्याचा उद्देश नाहीये. मग काय आहे? उद्देश स्वतःला त्या नकारात्मक भावनेच्या ओझ्यातून मुक्त करण्याचा आहे. राग, द्वेष किंवा सुडाची भावना ही एका जळत्या कोळशासारखी असते, जो आपण दुसऱ्यावर फेकायला हातात धरून ठेवतो आणि स्वतःच जास्त भाजून निघतो. वा, काय उपमा आहे. जेव्हा आपण मनातल्या मनात त्या व्यक्तीला शुभेच्छा देतो तेव्हा आपण तो कोळसा खाली ठेवत असतो. हे त्या व्यक्तीसाठी नाही तर स्वतःच्या मानसिक शांतीसाठी आहे. अच्छा, म्हणजे आपल्या फायद्यासाठी आहे. अगदी. यामुळे मनात साठलेली कडवटपणा कमी होते आणि मन शांत होतं आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. म्हणजे मनातला भावनिक कचरा साफ करून झोपायला जाण्यासारखं आहे. बरोबर. ठीक आहे. मैत्री भावना आपल्याला इतरांशी असलेले नकारात्मक संबंध सुधारून मन शांत करायला मदत करते. पण कधी-कधी आपला संघर्ष इतरांशी नसतो, तो स्वतःच्याच विचारांशी असतो. दिवसभर काय वाईट झालं हेच विचार घोळत राहतात. यावर मात करण्यासाठी या मार्गदर्शिकेत एक खूप सुंदर पद्धत दिलीये जी मला वैयक्तिकरित्या खूप आवडली. तुम्ही कृतज्ञता ध्यानाबद्दल बोलत आहात. ग्रॅटिट्यूड मेडिटेशन, बरोबर? हो, अगदी बरोबर. ही पद्धत खूपच सोपी आणि शक्तिशाली वाटते. झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या कोणत्याही 3 चांगल्या गोष्टी आठवून त्याबद्दल आभार मानायचे. मग ती कितीही छोटी गोष्ट असो, जसं की आज जेवण चविष्ट होतं किंवा कोणीतरी आपल्याला पाहून हसलं. पण ही एवढी सोपी गोष्ट इतकी प्रभावी कशी ठरू शकते? इथे एक फॅसिनेटिंग सायकोलॉजिकल फिनॉमिनन काम करतो. त्याला निगेटिव्हिटी बायस म्हणतात. निगेटिव्हिटी बायस? हो. आपला मेंदू नैसर्गिकरित्या वाईट, धोकादायक किंवा नकारात्मक गोष्टींवर जास्त लक्ष देतो. ही हजारो वर्षांपासून विकसित झालेली एक स्वतःच्या संरक्षणाची यंत्रणा आहे. अच्छा, सर्व्हायव्हल मेकॅनिझम. त्यामुळे दिवसभरात 10 चांगल्या गोष्टी घडल्या आणि 1 वाईट तरी आपलं लक्ष त्या एका वाईट गोष्टीकडेच जातं. खरंय, म्हणजे दिवसभराचा हिशोब करताना आपण तोटाच जास्त मोजतो. बरोबर. कृतज्ञता ध्यान जाणीवपूर्वक या बायसच्या विरुद्ध काम करतं. कसं? ते आपल्या अटेन्शन मसलला म्हणजे लक्ष देण्याच्या क्षमतेला सकारात्मक गोष्टी शोधायला आणि त्यावर टिकून राहायला शिकवतं. हे खरंय. सुरुवातीला आठवतच नाही की चांगली गोष्ट काय झाली. हो. मला आठवतंय एकदा मी प्रयत्न करत होतो आणि मला फक्त आजची कॉफी चांगली होती एवढंच आठवलं. पण हळूहळू सवयीने आपलं लक्ष छोट्या छोट्या गोष्टींकडे जाऊ लागतं. जसे की आज रिक्षावाल्याने वेळेवर पोचवलं किंवा कामाच्या ठिकाणी कोणीतरी मनापासून मदत केली. मन शांत आणि समाधानी होतं. अगदी.
तर याचा अर्थ असा की आपल्याकडे 4 वेगवेगळी साधनं आहेत. धावणाऱ्या मनासाठी आनापान, तणावपूर्ण शरीरासाठी बॉडी स्कॅन भावनिक अस्वस्थतेसाठी मैत्री भावना. आणि नकारात्मक दृष्टिकोनासाठी कृतज्ञता ध्यान. या सगळ्या वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्यांच्यात एक समान धानं आहे की नाही? अगदी बरोबर. या सर्व पद्धतींचा मूळ उद्देश एकच आहे. कोणता? आपलं लक्ष दिवसाभराच्या धावपळीतून, चिंतांमधून आणि विचारांच्या चक्रातून काढून वर्तमानात आणणे. आणि मनाला एका शांत, सकारात्मक अवस्थेत घेऊन जाणे. हो, आणि प्रत्येकाला आपल्या स्वभावानुसार किंवा त्या दिवसाच्या गरजेनुसार यातली कोणतीतरी एक पद्धत जास्त उपयोगी वाटू शकते. म्हणजे एखाद्या दिवशी कामाचा खूप ताण असेल तर बॉडी स्कॅन जास्त फायद्याचा ठरेल. बरोबर. आणि कुणाशी तरी भांडण झालं असेल तर मैत्री भावना मदत करेल. हो, ती एक सवय आहे जी आपण लावू शकतो. आणि या मार्गदर्शिकेने आपल्याला त्यासाठीचे अत्यंत व्यावहारिक आणि सोपे मार्ग दाखवले आहेत. यासाठी खूप वेळ किंवा कोणती विशेष तयारी लागत नाही. फक्त झोपण्यापूर्वीची काही मिनिटं स्वतःसाठी काढायची आहेत. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बोला. या मार्गदर्शिकेत झोपण्यापूर्वी ध्यान करण्यावर भर दिला आहे, जेणेकरून रात्रीची झोप सुधारेल. हो. पण एक प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की जर दिवसाची सुरुवातच अशा एखाद्या छोट्याशा सकारात्मक कृतीने केली, जसं की सकाळी उठल्यावर कृतज्ञता व्यक्त करणं, अगदी, तर त्याचा संपूर्ण दिवसावर आणि आपल्या मानसिक स्थितीवर काय परिणाम होईल? आणि त्यामुळे रात्रीची झोप कदाचित आणखी शांत आणि सहज होऊ शकेल का? खरंच याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही.